नमस्कार. ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते. आजचा विषय आहे लग्नानंतर दुसऱ्या व्यक्तीबद्दल फिलिंग्स येणं नॉर्मल आहे का? एक कथा. सोनाली खिडकीजवळ शांत बसली होती. बाहेर पाऊस पडत होता, पण तिच्या मनात मात्र वेगळंच वादळ सुरू होतं. लग्नाला 7 वर्ष झाली होती. घर, नोकरी, मुलगा, जबाबदाऱ्या सगळं व्यवस्थित होतं. तिचा नवरा अमोल चांगला माणूस होता. तो कधी तिच्यावर ओरडत नसे. घरासाठी खूप मेहनत करत होता. पण तरीही सोनालीच्या मनात काहीतरी रिकामं होतं. पूर्वी अमोल ऑफिसमधून आला की दोघं खूप बोलायचे. छोट्या छोट्या गोष्टींवर हसायचे. रात्री गच्चीवर बसून चहा प्यायचे. पण आता आयुष्य फक्त रुटीन्स झालं होतं. डबा घेतलास, वीज बिल भरायचं आहे, उद्या मुलाला डॉक्टरांकडे घेऊन जा. संवाद फक्त एवढाच उरला होता. एका दिवशी सोनालीने स्वतःसाठी वेळ काढायचं ठरवलं आणि तिने जवळच्या आर्ट क्लासमध्ये ॲडमिशन घेतलं. तिला लहानपणापासून पेंटिंग आवडायचं. त्या क्लासमध्ये तिची ओळख आदित्यशी झाली. आदित्य खूप साधा आणि हसतमुख मुलगा होता. तो सगळ्यांशी सहज बोलायचा. पहिल्या भेटीतच त्याने सोनालीचं पेंटिंग पाहून म्हणलं, तुमच्या रंगांमध्ये खूप शांतता आहे. खूप दिवसांनी कोणीतरी तिच्या आवडीकडे इतकं लक्ष दिलं होतं. सोनाली फक्त हसली, पण त्या एका वाक्याने तिच्या मनात काहीतरी हललं. हळूहळू दोघांची मैत्री वाढली. क्लास संपल्यावर ते थोडा वेळ बोलू लागले. आदित्य तिचं बोलणं लक्ष देऊन ऐकायचा. ती एखादी गोष्ट सांगितली की त्याला खरंच इंटरेस्ट असायचा. एक दिवस आदित्यने सहज विचारलं, तुम्ही स्वतःसाठी शेवटचं काही कधी केलं होतं? सोनाली काही क्षण शांत राहिली. तिला उत्तरच देता आलं नाही. त्या रात्री ती बराच वेळ विचार करत बसली. खरंच गेली कित्येक वर्ष ती फक्त जबाबदाऱ्या निभावत होती. आई, पत्नी, सून, पण सोनाली कुठेतरी हरवली होती. आता आदित्यचा मेसेज आला की तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू यायचं. तो कशी आहेस एवढं विचारलं तरी तिला बरं वाटायचं. पण त्याच वेळी तिच्या मनात गिल्ट देखील वाढत होतं. हे चुकीचं आहे का? मी अमोलची फसवणूक करते का? की मला फक्त कोणीतरी समजून घ्यावं असं वाटते? एका दिवशी क्लास संपल्यावर पाऊस सुरू झाला. दोघं क्लास बाहेर उभे होते. आदित्य शांतपणे म्हणाला, कधी कधी माणूस नात्यात असूनही एकटा वाटतो. सोनालीने त्याच्याकडे पाहिलं. तिला जाणवलं तो तिच्या मनातलं बोलला होता. त्या रात्री अमोल नेहमीप्रमाणे उशिरा घरी आला. तो फोनमध्ये बिझी होता. सोनाली त्याच्याकडे पाहत राहिली. एकाच घरात असूनही दोघांमध्ये किती अंतर तयार झालं होतं. अचानक ती म्हणाली, आपण शेवटचं मनापासून कधी बोललो होतो आठवतंय? अमोलने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. काही क्षण शांतता होती. सोनालीच्या डोळ्यात पाणी आलं. मला तुझी गरज होती अमोल. पण तू नेहमी कामात व्यस्त होतास. मला असं वाटायला लागलं की मी फक्त जबाबदारी उरले आहे. अमोल पहिल्यांदा शांत झाला. त्याने फोन बाजूला ठेवला. मी हे सगळं आपल्यासाठी करत होतो, तो हळू आवाजात म्हणाला. माहितीये, पण त्या धावपळीत आपणच हारलो. त्या रात्री दोघं खूप वेळ बोलले. अनेक महिन्यानंतर त्यांनी एकमेकांचं खरं ऐकलं. काही दिवसांनी सोनालीने आर्ट क्लास सोडला. पण तिने स्वतःच्या फिलिंग्स समजून घेतल्या. तिला जाणवलं की आदित्यबद्दलचं आकर्षण हे फक्त प्रेम नव्हतं, तर तिच्या आयुष्यात हरवलेल्या इमोशनल कॉन्सिस्टन्सीची गरज होती. तिने आदित्यालाही स्पष्ट सांगितलं, तू मला
माझ्या मनातलं समजायला मदत करशील. पण मला माझं नातं पुन्हा जपायचं आहे. आदित्य फक्त हसला. कधी कधी काही लोक आयुष्यात कायम राहण्यासाठी नाही, तर आपल्याला स्वतःची जाणीव करून देण्यासाठी भेटतात. हळूहळू सोनाली आणि अमोल पुन्हा एकमेकांसाठी वेळ काढू लागले. रविवारी बाहेर फिरायला जाणं, रात्री एकत्र चहा पिणं, छोट्या गोष्टी शेअर करणं, नात्यातली हरवलेली ऊब परत येऊ लागली. सोनालीला शेवटी एक गोष्ट समजली. लग्नानंतर दुसऱ्या व्यक्तीबद्दल फिलिंग्स येणं कधी कधी नॉर्मल असू शकतं, कारण माणूस भावना असलेला असतो. पण त्या फिलिंग्स आल्या म्हणून प्रत्येक वेळी नातं तोडणं गरजेचं नसतं. कधी त्या फिलिंग्स आपल्या आयुष्यात काय कमी आहे हे दाखवण्यासाठी येतात. आणि अनेकदा प्रेम संपत नाही, फक्त संवाद हरवतो. तर ही होती आजची माहिती. तुम्हाला कशी आवडली ती नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.